प्रवीणजी देशमुख यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण योगीजी देशमुखांचा सन्मान करायचा आहे। त्यानंतर प्रवीणजी देशमुख सरांना विनंती असेल पुढील सन्मान आपण करणार तो केतनजी घरत दादांचा सुद्धा सन्मान करायचा आहे। आणि त्यानंतर आपण कॉम्बॉक्स मध्ये बोलूयात कारण की मॅच क्रुशियल मोमेंट मध्ये असणारे या मॅच मध्ये हॅलो मनीषजी मुंडे आपल्या सोबत जरूर असतील। हॅलो चला एकीकडे नरेश जाधव युवा प्रतिष्ठान डेको आणि त्यांच्या विरोधात देवाज मल्हार 11 या दोन संघादरम्यानची ही लढत आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे अजय पिंगळे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे तर दुसरीकडे आपण पाहू शकाल की प्रशांत पाटील आणि सुधीर पाटील या दोन बंधुराजांनी खरं तर काकांच्या नावाने जे रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण आरोग्य आणि क्रीडा सभापती आहेत आदरणीय नरेशदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या नावानं भरवण्यात आलेला हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। खोला टाकलाय बॉल थांबत नाहीये हा साहिल पाटील आहे छोटा पाक बडा थांबा का सांगितलंय 70 पर्यंत पोहोचणार आम्ही आणि त्याची सुरुवात मी स्वतः करणार कारण की माझ्यातला असलेला आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स असणार आहे दाखवलाय सिद्ध केलाय तोडफोड मार धाडीला सुरुवात बॉल लाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे नंबर मिळेल 6 राजा अटीवड केलेला हा प्रहार मिळतील 6 बनल्या 10 आलाय षटकार। साहिल पाटील समोर आहे अंगावरून खेळण्याचा प्रयत्न फर्स्ट स्लिप मध्ये बॉल आहे एक कंप्लीट केली जाईल। निशांत बागडे टेक्निशियन टीम मधून केटीसी टीमला खरं तर कव्हर करतात ते देखील आमचे वाकचे धावसंख्या मिळाली तब्बल 11 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 11 धावसंख्या धावपळकावरती लागल्या जात आहेत। आदरणीय संतोष देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित राहिला त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। P1चं मोठा फटका चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे जज केले बॉलला खेळाडू क्रमांक 1 बाळू वाघमारे या नावाचा वादळ मैदानातून येते बाहेर पोझिशन नंबर 1 चा खेळाडू 12 धावसंख्यांवरती बाद। आदरणीय आडोशीचे आमचे संतोषजी देशमुख साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी संदीप मामांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्ते आपण शुभ सन्मान करावा आपल्याला विनंती। उपस्थित मान्यवरांचे या ठिकाणी पुढे शब्द करूयात सहर्ष स्वागत। न्यू बॅट्समन पोझिशन नंबर 3 इनायत नंबर 3 चा खेळाडू मैदानावरती दाखल राहील बाळूशी जागा घेण्यासाठी। क्रिकेट म्हटलं का विकेट षटकार चौकार एकेरी दुहेरी वाईड आणि नो बॉल यांचा सर्वांचा संगम एकत्र करून झालेला हा निर्माण करण्यात आलेला चेंडू फळीचं युद्ध अर्थात याचंच नाव खरं तर क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बाउन्सर एंडकडून खरं तर राजा शेवटेची गोलंदाजी चालली आणि ज्या वेळेस खरं तर अजय पिंगळे यांनी संघ घेतला तेव्हापासून खरं तर याच्यातील 2 प्रमुख खेळाडू खरं तर या संघामध्ये आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय आदित्य देशमुख यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूयात आपण। मी प्रवीण देशमुख यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण शुभ सन्मान करावा ही विनंती आपल्याला। बॉल दिसतच देखील नाही आता इतका काळोखाच्या आड गेलाय बॉल होते बाउंड्री लाईनच्या पलीकडे नंबर मिळेल 6 पंचांनी सांगितलं या ठिकाणी वेस्ट साइड साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे।
नो चेंडू. अतिरिक्त धावसंख्या. बॉल थांबत नाहीये. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर मिळेल 6. आलाय षटकार. मी करणार. कारण की तोंडाने बोलणं खूप सहज असतं, पण हातानं करणं कठीण असतं. आणि दुसऱ्यावरती आपण अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण स्वतः सुरुवात केली ना की आपल्या मागचे देखील त्याच लाईनीनं काम करतात. आपण लाईनीत चाललो तर आपल्या मागचे देखील आपली लाईन धरून चालतात. कारण की नेहमी म्हटलं जातं की घर फिरले की घराचे वासे देखील फिरले जातात. पण ज्यावेळेस घरातला प्रमुख एखादा चांगल्या दिशेने जातो त्यावेळेस घरातले संपूर्ण सदस्य एक चांगल्या दिशेने वाटचाल करताना नेहमी पाहायला भेटतात. साईलला माहिती आहे पहिले मॅच आपण गमावली आहे, तर ही मॅच आपल्याला गमवायची नाही तर काय करावं लागेल आपल्याला मैदानावरती. तर आता धावसंख्या आल्यात तर आपल्याला शांत खेळ जितका मैदानावरती करता येईल तितका करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. हॅलो हॅलो. ऑर्फिना यांच्याकडून खरं बिस्लरी कंपनीकडून तब्बल 25 पाण्याचे बॉक्स या ठिकाणी या स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत. धाकटे पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचा देखील अगरवाल साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार. डॉट बॉल येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. पोझिशन नंबर 2 वर खरं तर P2चं षटक चालू आहे. प्रगती पुस्तकावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 26 आकड्यावरती 26 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. खोलात टाकलाय. हॅलो हॅलो हॅलो. याच दरम्यान नुकतंच झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय आणि त्याचबरोबर क्रिकेटवरती नित्यांत ज्यांचं प्रेम क्रिकेटमध्ये खरं तर रायगड जिल्ह्याच्या रायगड प्रीमियर लीगच्या माझे अध्यक्षपदी पद भूषवणारे आदरणीय मंगेश वाकणीकर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होणार आहे. पण त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. एखाद्या क्रिकेट हॅलो हॅलो हॅलो. नेटवर्कचा नाही ना.
हॅलो. 2 धावसंख्या जोडल्या जातील आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 35 या आकड्यावरती. आमचे डेकूचे राजेशजी पाटील, आमचे गुरु क्रिकेटमधले समालोचकांचे आदरणीय, त्यांना देखील विनंती, आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी रायगड प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष आणि त्याचबरोबर नुकताच झालेल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय मंगेशजी वाकडीकर, पण नाना 2 वेळा नाव घेतलं आणि 2दा सन्मान षटकाराने केला जातो या ठिकाणी. हे खरं तर क्रिकेटच्या मान्यवरांचं प्रेम आणि खेळाडूंचं ही वृत्ती पाहायला मिळते. बॉल थांबत नाही, बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिळेल षटकार. हॅलो. सुनीलवर खरं तर आता राज हल्ले केले जात आहेत. साहिल बरसलाय, गरजतोय साहिल, वैयक्तिक 36 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय आणि 5 षटकार, एक इनिंग चांगली खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग या विभागातील खालापूर कर्जत विभागामधील पहिली नाईटची रजनी घडवणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्याचं नाव बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये घेताना पाहायला मिळालं. ज्यावेळेस काका मात्रे असायचे त्यावेळेस विद्यानगर अलिबागमध्ये ते देखील नाव घ्यायचे. सुरुवात होती प्रवीण दुगाडे, ते देखील या स्पर्धेचा उल्लेख आमच्यासोबत कर्जतमध्ये आम्ही बऱ्याचदा घेतलेला आहे. अभिषेक पाटील ॲडव्होकेट आहेत, त्यांनी देखील या स्पर्धेचं नाव बऱ्याचदा घेतलं आहे. त्याचबरोबर समीर सोमणे असतील. त्याच्या वेळेस व्हाईट बॉल, अतिरिक्त चेंडू या व्यासपीठावरती समालोचन करून घेणारे 2 समालोचक दुसऱ्या स्पर्धेमध्ये असतात ना, त्यावेळेस त्या स्पर्धेची चर्चा त्या ठिकाणी होते आणि या स्पर्धेची चर्चा नेहमीच सातत्यपूर्वक राहिली आणि यावर्षी वेगळंच काही आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न साहिल आहे, बऱ्याचदा बचावलाय, यामध्ये देखील बचवेल, यात मात्र तील देखील शंका नाहीये. एक कंप्लीट केली जाईल आणि एक्केवरती समाधान मानावं लागेल साहिलला, कारण की साहिलला माहिती आहे, कारण की अवघे 2 षटक आणि 43 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती. त्याचबरोबर विशाल ट्रेडर्सचे आदरणीय विशालजी पाटील देखील या ठिकाणी आले, त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर राजेशजी पाटील जे चांगले समालोचक आहेत आणि नेहमीच आमच्या सुरुवातीचे मार्गदर्शक देखील बनलेले आहेत, ते त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. हॅलो. धावसंख्या या बॉलवरती देखील आपल्याला पाहायला मिळाली, तब्बल 49 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती लागल्या जात आहेत.
दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे लागलेत, पण बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, नंबर मिळेल 4. नशिबाने आलेला हा चौकार असं म्हटलं जातं. देवदारी त्याला खोड मारी. ही परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळाली. ज्यावेळेस एखादी देव ज्यावेळेस देतो ना त्यावेळेस अगदी भरपूर देतो, अगदी खोऱ्यानं देतो, आणि ज्यावेळेस देत नाही ना त्यावेळेस देखील त्या राजाचा रंक देखील करून टाकतो. 47 पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये झालं. खरं तर रोहितचं जो सारसन गावाचा खेळाडू आणि त्याच्या टीमचं नाव आहे लीग स्टेजला वीरेश्वर 11. पण आता दुसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये साहिल पाटील हा घडवणार का? 3 धावसंख्येपासून दूर आहे अवघ्या 48 का क्षमा असावी, अवघ्या 2 धावसंख्येपासून थोडासा दूर आहे साहिल पाटील. 54 धावसंख्या सांगितलं, वैयक्तिक 48 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मनगटाचा ताकदीचा वापर केला जातो. हे क्रिकेटमधलं सौंदर्य आहे. याच फटक्यांची अपेक्षा प्रत्येक क्रिकेटर करत असतो. आडव्या फळीने तर प्रत्येक बॅट्समन खेळत असतो, पण ज्या मरीडनुसार चेंडू फेकला जातोय त्याच्या विरोधात आपल्या मनगटातली ताकद 2 खेळाडूंना छेदून कशी वापरता येईल याचा प्रात्यक्षिक मैदानावरती पियुष दाखवतोय. आणि या बॉलवरती बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लॉंग द कार्पेट, कॉपी बुक स्टाईल. क्रिकेटमधला पुस्तकी फटका मिळालात नंबर 4, आळई चौकार. तो प्रहार करतो, आपण देखील प्रहार करायचे, आणि जितका मोठा प्रहार तितका संघर्ष काढावा झुंजीचा राहणार आहे. पण बॉलिंग करणारी टीम, क्षेत्ररक्षक करणारी टीम देखील कच्च्या गुरुचे चेले नव्हे, ते देखील मैदानावरती हायदोस मांडतील. हा देखील फुल टॉस बॉल, चेंडूखाली क्षेत्ररक्षक, त्या 2 खेळाडूंच्या मधून लगातार 3 चौकार. चला येऊ द्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाठामधून एकदा टाळांचा कडकडाट. लगातार 3 चेंडूंवरती आला 3 चौकार. 3 चेंडूंमध्ये तब्बल मॅच आठवते. एकीकडे अर्नाला स्पोर्ट्स चालू होता, अमित तांडेलची टीम, एकीकडे वाकलन केतनची टीम अगदी आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 110 धावसंख्या कर्नाला टीमनं मात्र कुठून काढल्या होत्या कालच्या दिवसामध्ये. आणि आता 30 आठवण करून देणारी ही लीग आठवण करून देते की नरेश दादा युवा प्रतिष्ठान उर्वरित 2 षटकामध्ये 100 पार करते का, हा प्रश्नचिन्ह आता सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय. एक हाती कडवी झुंज मैदानावरती देतोय. नाव आहे त्याचा डेकूचा खेळाडू, नाव साहिल विष्णू पाटील, जो वैयक्तिक 12 चेंडू 48 वरती खेळताना पाहायला मिळतोय आपल्याला. 66 झाल्यात. 4थ्या षटकाला होईल सुरुवात. नवीन गोलंदाज वापरला जाईल. आतिश देशमुख सासगाव संघाचा हा खेळाडू, पण आता देवश मल्हार 11 संघाकडून खेळताना लीग स्टेजला पाहायला मिळतो. या ठिकाणी आपल्याला साहिल आहे समोर, जो अर्धशतकापासून 2 धावसंख्येच्या दुरीवरती आहे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, एक कंप्लीट केली जाईल. साहिलला माहिती आहे 50 जरी नाही झाली तरी चालेल, पण धावसंख्यापासून आपण मैदानातून बाहेर न जावे यासाठी हे प्रयत्न आहेत. खरं तर प्रशांत पाटील यांनी या खेळाडूला का निवडलं हे तो आता सिद्ध करून दाखवतोय. माझं काम आहे, मला माझ्या संघ मालकांनी मला निवडलंय, संघाची जोखीम माझ्या खांद्यावरती दिली आहे, तर मला त्या संघासाठी काहीतरी करावं लागेल. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होणार का? नाही होते. एकच धावसंख्येत 1 या आकड्यानं बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल तब्बल 68 या आकड्यावरती. समोर एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे आतिश नावाचा, ज्याच्याकडे बराचसा खरं तर एक्सपिरियन्स आहे. आणि आता या विभागामधून एक
नाईट रजनीमध्ये धुमाकूळ घालणारा संघ म्हटलं की सासगाव आणि त्याच संघाचा हा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 49 वरती वैयक्तिक साहिल. हलक्या हातानं एक कंप्लीट होईल का? एकदा होऊ द्या जोरदार टाळ्या. या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक 14 चेंडू 50 धावसंख्येची. चला कॅमेरामॅनला बॅट दाखवा, प्रवीण कव्हर करा. अर्धशतक नाव साहिल विष्णू पाटील, गाव ढेकू. कारनामा केला, एक रेकॉर्ड बनवलाय आपला. 14 चेंडू. स्क्रीनवरती केटीसीची कमाल देखील पाहू शकता साहिल पाटीलचं. तब्बल 360.87च्या स्ट्राईक रेटनं मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 2 मॅच मध्ये वैयक्तिक स्विच हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. थँक्यू डीजे थांबा. त्याचबरोबर या अर्धशतकासाठी श्री स्वामी समर्थ 11चे पुरस्कर्ते आदरणीय सुजितजी देशमुख यांच्याकडून तब्बल 1100 रुपयांचं या ठिकाणी कॅश प्राईज. राहुल भोईर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राईज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. 75 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आतिश देशमुखवर चढवलेला हा हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. एक खेळाडू जरूर बाऊट जरी बाद झाला तरी आम्ही देखील काही कमी नाही आहे संघासाठी. 75 केल्यात जरूर. अजूनही काहीशे चेंडू शिल्लक आहेत हे षटक संपण्यासाठी. संपूर्णपणे फिरून खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाली तर माद होऊ शकतो. एकच कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत एका आकड्यानं बदल केला जाईल आणि दम पोहोचेल ते तब्बल 76 या आकड्यावरती. पहा या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर अगदी उच्चांक गाठणारी धावसंख्या ही 78ची होती. आणि कदाचित 2 धावसंख्या जर आल्या तर नरेश दादा युवा प्रतिष्ठान हा संघ मात्र त्या धावसंख्येपर्यंत पोहोचेल. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. यस रेफल केलं. थर्ड अंपरकडे मागणी केली. शेवटचा चेंडू होता. कदाचित या षटकातील जर नो चेंडू आला तर धावसंख्या मिळतील तब्बल 3. जर फेअर डिलिव्हरी असेल तर मिळेल नो चेंडू. दंडित केला जाईल. एक अतिरिक्त आता चेंडू टाकावा लागेल आतिशला, कारण की ह्या चेंडूंवरती धावसंख्या मिळतील. 3 स्कोर कार्डवरती बदल केला जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 79. एकदा जोरदार टाळ होऊ द्यात नरेश दादा युवा प्रतिष्ठान डेकूसाठी. या स्पर्धेतील धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये दुसऱ्या दिवसामध्ये खरं तर या स्पर्धेचा एक नवीन विक्रम, नवीन कारनामा. 79 धावसंख्येचा या ठिकाणाहून अजून कुठपर्यंत जाणार हा प्रश्नचिन्ह निर्माण. संघाचा अर्धशतक होणार का याकडे देखील सगळ्यांच्या नजरा लागताना पाहायला मिळाल्यात. संघाचं शतक होईल का? अर्धशतक जरूर झालं. खेळाडूचं देखील झालंय, संघाचं देखील झालंय. मोठा फटका. बॉल थांबत नाहीये. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू पहिल्या बॉल पासून शेवटच्या बॉल पर्यंत थांबला तर क्रिकेटचा चेंडू हा त्याला फुटबॉल वाटू शकतो. आणि तो खेळाडू मैदानावरती क्रिकेट म्हणून क्रिकेटचा खेळाडू नाही तर शर्तीतल्या बकासुरासारखी कामगिरी मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. आणि त्याच बकासुरासारखी कामगिरी साहिल करतोय. ठोकल्यात 6, 85 बनवल्यात. उर्वरित एक षटक अजूनही बाकी आहे. काय घडणार, काय बिघडणार हे ऐकण्या आधी जाऊयात डीजेला दिवस संदीप आणि त्यानंतर पुढे एकदा विश्लेषण करू येणाऱ्या 6 चेंडूंचं. थँक्यू थँक्यू. जे स्पीड थोडासा वाढवला असता ना तर हे कडवं देखील तुमचं कंप्लीट झालं असतं. राजेश शेवटी ट्रॅप केलंय बॉलला. स्वीट साऊंड. ज्यावेळेस राज एखाद्या लाकडावरती एखादा सुतारला ज्यावेळेस कुऱ्हाडीने घाव करतो किंवा एखाद्या लाकडावरती खिळा ठोकला जातो, हॅमर शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. उंच खुरा चेंडू, उंची जास्त लांबी कमी.
चेंडूखाली क्षेत्ररक्षक, विकेट जरूर लागली जाते मैदानावरती, पण खेळाडूनं मैदान गाजवला. चर्चा चारो दिशी झाली. एकतर्फी वाघ मैदानावरती लढला. 17 चेंडू 58 धावसंख्येची बहारदार खेळ करून साहिल पाटील तंबूच्या दिशेने येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा नाराज देखील असेल साहिल स्वतःवरती, कारण की अर्धशतक जरूर झालं. संघाच्या धावसंख्या पोषक देखील आहे, पण मनामध्ये एकच खंत असेल की इथपर्यंत आलो, अजून 3 चेंडू जर खेळलो असतो तर स्पर्धेची मॅरेथॉन इनिंग आमच्या नावावरती झाली असती. ही खंत राहिली असती. 3 रेकॉर्ड झाले असते. आदरणीय विनोदजी देशमुख साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला, विनंती असेल श्री विश्वेश्वर 11 आणि त्याचबरोबर राधिका 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. चला, आपल्याला विनंती आहे या विश्वेश्वर आणि राधिका 11 टीमचे कॅप्टन. चला, राज सावंत आणि त्याचबरोबर आदित्य पाटील दोन्ही टीमला विनंती आहे की दोन्ही टीमचे कॅप्टन्स आणि कॅप्टनचं नाव पुकारले तर आपण या ठिकाणी या. दोन टीम दरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल आणि धावसंख्येचा जर विचार केला तर जाऊन पोहोचले तब्बल 87 आकड्यावरती. राजेश आवटे नवीन ज्यावेळेस हा गोलंदाज तयार झाला होता ना, क्रेज निर्माण केली होती या गोलंदाजानं. वेग खूप टाकायचा, टप्प्यावरती नियंत्रण देखील, अगदी सहज दिशेने यायचा, अगदी सहज चेंडू टाकायचा, पण वेग आणि त्यावरती अचूक टप्पा देखील आपल्याला त्याचा पाहायला मिळायचा. धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. एक आकड्याच्या सह्याने तब्बल 88 आकड्यावरती 88 धाव लेग बाईच्या स्वरूपातली ही एक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 88 धावसंख्या. कमालीची कामगिरी साहिलची आपल्याला पाहायला मिळाली. चौकार पाहायला मिळते. वाईट +4 नशिबाचा चौकार. या ठिकाणाहून जर आत्ता धावसंख्या जर मोठ्या आल्या, 6 ते 7 धावसंख्या जर आल्या तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 100 पारपर्यंत. या 5 ना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 93 आकड्यावरती. आणि चेंडू शिल्लक येतात या षटकातील 2 चेंडू, अर्थात 7 धावसंख्या जरी आल्या येणाऱ्या 2 चेंडूंवरती तरी ट्विस्ट खूप मोठी पाहायला मिळेल. सचिन गाडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आउटफील्ड थोडी फास्ट आहे. एक कंप्लीट केली जाईल, दुसरीचा प्रयत्न केला जातोय का? 2 धावसंख्या सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. साहिलनं खूप चांगली कामगिरी केली. 95 धावसंख्या. आता नरेश दादा पाटील युवा प्रतिष्ठानच्या संपूर्ण संघाकडून एकच आवाज येत असेल, 6 बनल्या पाहिजेत, कारण की स्पर्धेचं शतक पूर्ण होईल या स्पर्धेतलं संघाचं. अर्थात ते होत आहेत का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. समोर अतिरिक्त धावसंख्या वाईट बॉल धावसंख्येत 1 न बदल केला जाईल. 96 रन लॉस ऑफ द 2 विकेट्स. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न खेळाडू जरूर करेल, पण गोलंदाज फास्ट आहे. डान्सिंग द डाऊन. 98 धावसंख्या. 2 जरी कुठून काढल्या, 2 जरी अगदी धावून काढल्या तरी मॅच मध्ये 100 धावसंख्या बनवू शकतात. बाईटला साहिलने 70 सांगितलं होतं, पण आता 100 पार करण्याचा प्रयत्न केला जातोय. राजेश वेगानं टाकला जातोय. 99 धावसंख्या. आता क्रिकेटचं मैदानावरती एक हास्यमय वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे गोलंदाजाचं वैशिष्ट्य. गोलंदाज मनातल्या मनात म्हणत असेल मला मारून द्यायच्या नाहीयेत, अतिरिक्ताना जाऊ द्यात, पण उंच खुरा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पण त्याच्या देखील आवाक्या बाहेर. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चला, एकदा जोरदार टाळ होऊ द्यात. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल 103 धावसंख्या करणारा नरेश दादा पाटील युवा प्रतिष्ठान ढेकू. पण सुजित देशमुख यांच्याकडून 1100 रुपयांचं कॅश प्राइज आलं होतं.
थँक्यू डिझर, थँक्यू. 103 धावसंख्या करायच्यात. बॅटिंग करणारी टीम देखील काही कमी नाही आहे. बॅटिंग करणाऱ्या टीममध्ये देखील आता चांगले चांगले खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. पण जो संघर्ष साहिलनं केला, तो जर संघर्ष देवांश मल्हार 11 संघानं जर केला मैदानावरती, तर या धावसंख्या देखील व्हायला कमी होणार नाहीत. कारण की क्रिकेट हे अनिश्चिततेचा खेळ आहे. कदाचित वारं फिरलं, पारदं जर बदललं, तर बाजू देखील देवांश मल्हार 11 संघ मारू शकतो. कारण की क्रिकेटमध्ये नेहमीच जो प्रयत्न करतो त्याचा सातत्यपूर्वक विजय होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहा, आपण स्क्रीनवरती अर्धचंद्र पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी. चला जाऊयात, जिथे 30 चेंडू आणि आता विजयासाठी 104 धावसंख्येची गरज आहे. पण त्याआधी वळूयात श्री विश्वेश्वर 11 आणि राधिका 11 संघाच्या दोन संघादरम्यान या ठिकाणी टॉस केलं जाईल. मी विनोदजी देशमुख यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्या आपण दोन संघादरम्यानचं टॉस करून घ्यावं ही विनंती. त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया थोडंसं बदल. आकाशजी देशमुख आपल्या सर्वांच्या समवेत जोडले जातील आणि त्याआधी देऊयात एक डीजेला संधी. मॅच आपण पराभूत झाला, तर या मॅचमध्ये काही बदल असेल का तुमच्या टीममध्ये? बदल तर करावा लागणार, सगळ्यांना चान्स द्यावा लागेल. ठीक आहे, जरूर. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. वळूयात आपण आता कॉम्बॉक्समध्ये, जिथे पहिलं तर व्यासपीठावर, मुख्य व्यासपीठावर अतिथी मंचावर पाहुण्यांचा सत्कार होईल. पहिला सत्कार आपण करूयात राजेंद्रजी पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. झालाय जरूर. विशाल पाटील, त्यासोबत राजेंद्रजी पाटील आपल्या व्यासपीठावर उपस्थित, त्यांचा आपण करूयात शब्दस्फुराने पुन्हा एकदा सन्मान. यस, थँक्यू. मागील मॅचमध्ये आपण जर पाहिलं, मागील इनिंगमध्ये धावा झाल्या तब्बल 100 पार केल्या. अगदी पाहिली, मी जेव्हा ऐकलं तेव्हा हेच गोष्ट म्हटलं की ही धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग, इथे रेकॉर्ड बनवले जातात ते फक्त तोडण्यासाठी. तरी प्रत्येक पर्वामध्ये आपण पाहिलं नवनवीन रेकॉर्ड होतात. मग 6 बॉल 6 विकेट सुद्धा पाहिल्या, 50 धावा पाहिल्या. आज तर आपण एक उच्चांक पाहिला. खरं तर प्रत्येक पर्वामध्ये काहीतरी नवीन रेकॉर्ड मोडताना पाहिलं आणि या पर्वामध्ये सुद्धा रेकॉर्ड मोडलाय. अर्थातच नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघाने त्याने तब्बल धावा बनवल्यात, 103 धावा बनवल्यात, म्हणजे 104 करायच्यात. आणि या 104 5 ओव्हरमध्ये 30 बॉल्समध्ये करायच्यात. वैयक्तिक धावा संख्या पाहिली तर 58 वर खेळताना आपण साहिल पाटीलला पाहिलं. या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक त्याने झलकावलं. आणि या आता मॅचमध्ये करायच्यात तर 104 धावा, 104 करायचे. 20.80चा इथे रिक्वायर रन रेट. मल्हार सुद्धा आमच्या सोबत आहे. काल पाहिलं तर तुषार सरांसोबत चांगली जुगलबंदी झाली होती. मल्हार पाहिलं तर 104 धावा करायचे आहेत. आणि या मॅचमध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज सुनील वाघमारे आणि त्याच्यासोबत पाहिलं तर आतिश स्ट्राईक एंडला खेळाडू मैदानामध्ये आहे. आतिशसाठी पहिला बॉल इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि पहिला तर अचूक आला. येणारा प्रत्येक बॉल डॉट बॉल,
पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघासाठी थोडं अडचणीचं ठरेल. बाळू वाघमारे बॉलिंग ट्रॅकवर करायच्या त्या 104 धावा. मोठे फटकेबाजी प्रत्येक बॉलवर आता हाणामारी करावी लागेल. नशिबाची साथ लागेल, परंतु नशिबासोबत स्वतःच्या मेहनतीने खेळावं लागेल. ही मॅच कठीण आहे कारण की रन रेटचा सुद्धा इथे पाहिलं तर फरक पडू शकतो. ही मॅच खूप मोठ्या धावांच्या अंतराने पाहिलं तर नरेदा युवा प्रतिष्ठान इथे चांगला सरसी करतोय. इथे आतिशच्या बाट मधून फटका, बॉल जाईल सीमा पार. आलाय बिग बिग बिग, प्रेक्षकांना सलामी देणारा षटकार. पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये आपण बॅटिंग पाहिली, पियुष मराठेने सुद्धा पाहिलं तर तेवढीच चांगली साथ दिली. त्याचबरोबर सचिन गाड्याने सुद्धा साथ दिली आणि अर्थातच कळस चढवला, पाया रचला तो म्हणजे साहिलने. प्रत्येक वेळी पाहिलं तर साहिलची फटकेबाजी पाहिली. 17 बॉलमध्ये 58 धावा संख्या केल्या, पियुषने 12 बॉलमध्ये 26. हीच तर पाहिलं तर टीमसाठी टीम युनिटने केलेली खेळी होती. दरम्यानच्या वेळेमध्ये वाईट बॉल येतो आणि या वाईटच्या मदतीने धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. प्रत्येक बॉलमध्ये तर तेवढाच चांगला असेल. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी एखादी दुसरी धाव येणं गरजेचं असणार आहे. जर पाहायला गेलं तर ही टीम बॅटिंग करणारा संघ अर्थातच मागच्या पर्वातला चॅम्पियन संघ आणि त्यांना या मॅचमध्ये सुद्धा जिंकायचंय. आतिश अजून एक फटका, उंच 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 खेळाडूच्या डोक्यावरून बॉल गेला सीमा पार. येतोय हाय अँड सम षटकार. तुम्ही 103 मारल्या, आम्ही थोडी मेहनत अजून जास्त करू आणि 104 मारू शकतो. आतिश सुद्धा मैदानामध्ये जर टिकला तर तो धावा करू शकतो. म्हणतात ना, नाण्याच्या 2 बाजू असतात. पहिली बाजू आपण पाहिली, पहिल्या बाजूला पाहिलं जिथे जास्त धावा झाल्या, परंतु दुसरी बाजू ती सुद्धा पाहिजे कारण की पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज राहिला तो म्हणजे आतिश देशमुख आणि संपूर्ण संघ. अजून एक फटका, पुलचा फटका ठरलाय सक्सेसफुल. बॅक टू बॅक तिसरा इट्स ह्यूज मॅक्झिमम षटकार. त्रास दिला जाईल कारण की पहिल्या इनिंग मध्ये डीजेचे साऊंड दन 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 वाजत होते. कारण बॅटरने पाहिलं तर अगदी जोरदार फटके मारून फक्त बॉलला सीमा पार पाडवली आणि आताही पाहिलं तर आतिशने सुरुवात केली. या बॅटरमध्ये ताकद आहे, या बॅटरमध्ये पाहिलं तर कल्पकता आहे, मारू शकतो हाई. तर बॉल थोडंसं बाहेर ठेवलाय, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न तो झालाय सक्सेसफुल. बालू वाघमारे अखेरी सुटकेचा निश्वास टाकला असेल. 19 धावा आतापर्यंत झाल्यात. 20.88 ची सरासरी हवी होती. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर धावा झाल्यात त्या 19 आणि या 19 धावा आपण मैदानामध्ये पाहतोय. 5 बॉलचा खेळ झालाय, 3 षटकार आलेत अतिश स्ट्राईक एंडला. यानंतर चांगला फटका खबरच्या दिशेने डीप मध्ये बॉल जाईल, 1 बाउन्स सीमा पार, चौकार. सुद्धा तसंच आहे. याआधी पाहिलं तर आयोजन जेवढे झाले प्रत्येक वेळी चांगलं आयोजन झालं, परंतु प्रत्येक पर्वामध्ये काहीतरी एक पाऊल पुढे जाऊन आयोजक करत असतात आणि या पर्वामध्ये आपण 12व्या पर्वामध्ये पाहिलं आजपर्यंत झालेले आयोजन त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. या धावाही होता सक्सेसफुल, पण त्यासाठी स्वतःवरचा विश्वास आतापर्यंत क्रिकेट खेळलंय ते मैदानामध्ये दाखवून द्यावा लागेल. प्रेक्षक तुमच्यासाठी टाळ्या टाळ्या टाळ्याच वाजवणार. लॉकचा बॉल होता, इथे सिंगल धाव घेतील आणि त्याचबरोबर स्ट्राईकला आणतील ते म्हणजे मागील ओव्हरमध्ये ज्याने अक्षरशः धडाका लावला होता तोच आतिश देशमुख. का करू नये, टीमचा कॅप्टन आहे आणि टीमचा कॅप्टन मागच्या वर्षीचा पाहिलं तर विनर खेळाडू आहे. मागच्या वर्षीचा
चॅम्पियन संघ आणि माझ्यावर पुन्हा एकदा पाहिलं तर अजय पिंगले यांनी त्याचबरोबर राकेश पाटील यांनी जी जबाबदारी टाकली त्या जबाबदारीचं मला आता ओझं हलकं करायचंय, कारण मला ही जबाबदारी घेऊन जायचंय. मला माझ्या खांद्यावरची जबाबदारी आणि त्याचबरोबर माझ्या सर्व पाठीराख्यांचं प्रेक्षकांचं जे प्रेम आहे ते प्रेम मला अजून वाढवायचंय. त्यासाठी बॅटिंग करावी लागेल. मी सासगावचा खेळाडू आज पाहिलं तर या देवांश मल्हार रेल्वे संघासाठी माझ्या जीवाची बाजी लावणार आणि 104 धावा करण्यासाठी अतोनात प्रयत्न करणार. अतिश देशमुख क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फिल्डरने अखेरी स्क्वेअर लेगला बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय, चांगला अटेम्प्ट आणि त्याचबरोबर इथे धाव फक्त मिळेल ती 1 आणि या एकीच्या बदल्याने धावसंख्या पोहोचते 25 धावा. एकशे 4 करायचे आहेत आणि 104 नंतर मोठं धावसंख्या जरूर असेल परंतु ही मोठं धावसंख्या केली जाऊ शकते. बॅटिंग करावे लागेल आता अतिशला सुद्धा आणि त्याचबरोबर सुनीलला सुद्धा. इथे फटका बसलाय आणि गली रिजन मध्ये इथे कॅच पकडला जातोय. एक चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर येतोय, विकेट मिळते, चांगला बॉल होता, क्षेत्ररक्षकाने साथ दिली, विकेट पहिली मैदानाच्या बाहेर. सुद्धा त्यांची हजेरी आहे. खरं तर आपण अतिश देशमुखसाठी एवढंच म्हणू शकतो, विजेते ते नसतात जे कधी हरत नाहीत, तर विजेते ते असतात जे कधी हार मानत नाहीत. समोर लक्ष जितकं कठीण तेवढाच विजय सुद्धा तेवढा दिमागदार असणार आणि तो दिमागदार विजय हाच क्षण आहे. या क्षणाची तुमची पाहिलं तर संपूर्ण इतिहास नोंद घेईल की हो या संघाने 104 103 धावा बनवल्या परंतु त्याच्या विरोधात 104 धावा केल्या गेल्या, परंतु हा क्षण तुम्हाला टिपायचा आहे, त्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत करावी लागेल. आता गोलंदाज मेहनत करतोय, धावसंख्येवर आराम नक्कीच देतोय, विराम देतोय, धावा इथे ते खर्च करतोय फक्त 2. अजय पिंगले आलेत, बॅटला बॉल ब्रश झालाय का नाही झालाय अपील केली जाते परंतु स्वतः माघारी येण्याचं काम करतात. त्यांना माहितीये माझी विकेट गेलीये, कॅच गेलीये, विकेट जातीये. प्रामाणिकपणा क्रिकेटच्या पटलावर त्यांनी दाखवलाय की इथे पाहिलं तर चिटिंग करायचं नाहीये. मला मी प्रामाणिक खेळाडू आहे, प्रामाणिक मी पॅकर आहे, परंतु मला कामही प्रामाणिक करायचं. समोरच्या खेळाडूचं मला कौतुक करावंच लागेल. बॉलच तेवढा चांगला होता, लगातार दुसरा विकेट घेतोय अर्थातच सुयोग. जर पाहायला गेलं तर हे मैदान अगदी सुसज्ज मैदान पाहायला भेटतो आणि राजूदादांच्या चेहऱ्यावर हास्य जरूर असणार. आयोजन कमिटीच्या साथीला मी नक्कीच उभं राहून हे मैदान करण्यामध्ये माझंही योगदान आहे आणि ते योगदान राजूदादांचं आपण कोण विसरणार. कडव साहेबांचं योगदान सुद्धा तेवढंच आपल्याला नक्कीच या मैदान बनवण्यासाठी आलंय. प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती होती. यानंतरचा बॉल सुयोग फरटचा अजून एक भन्नाट वेगाने ते थर्रार गोलंदाजी, ज्याप्रमाणे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराला पाहतो जो अशा सिच्युएशन मध्ये क्रुशल मोमेंट मध्ये चांगली गोलंदाजी करतो, त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय. अर्थातच नाव त्याचं सुयोग फराड. जॉन्टी 11 आदर्श संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळत राहिले परंतु जेव्हा संधी मिळाली तेव्हा नरेंद्र युवा प्रतिष्ठान संघाने यांच्यावर बोली लावली आणि आज ती बोली इथे सत्यात उतरवली आहे. डॉट बॉल विकेट. काय कमालीची गोलंदाजी करतात. अर्थात सुयोग फराड त्यांचं नाव. अलॉंग दी कार्पेट फटका जातोय पण तो स्ट्राईक चेंज करणार नाहीये. अतिश माहिती आहे की मॅच थोडी कठीण ठरली. आता या मॅच मध्ये जिंकायचं तर मलाच काहीतरी करावं लागेल आणि ते करण्यासाठी अतिश देशमुख मॅच बरीच दूर गेले तसं म्हणावं लागेल, परंतु ही मॅच जोर जाऊन द्यायची नाहीये. अजूनही पाहिलं तर इथे पाहायला गेलं तर नरेंद्र युवा प्रतिष्ठान जिंकलेलं नाहीये. शेवटचं बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत या मॅचचा निकाल लागत नाही आणि हाच क्रिकेटचा नियम आहे. आपल्या इथे डकवर्थ ल्यूज नाहीये. आपल्या इथं पाहिलं तर त्या प्रकारे कोणत्याही प्रकारचा नियम नाहीये. इथे कंपल्सरी चेसिंग, कारण की हा टेनिस क्रिकेट आहे आणि टेनिस क्रिकेटची मजा पाहिलं तर कंपल्सरी चेसिंगलाच येते. जिथे पाहिलं आपण प्रत्येक ठिकाणी एक धावेने जेव्हा खेळाडू जेव्हा मॅच पराभूत होतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं तर जे दुःख असतं ते दुःख
कोणत्याही पाहिलं तर मोजमापात करता येणारच नाहीये. त्यांना माहिती आहे की मी आत्तापर्यंत घेतलेली मेहनत ती मला शेवटपर्यंत करून जायची आहे. आणि आपण म्हणतात ना, जसं कबड्डीमध्ये असतं, तिथे कबड्डीमध्ये सुद्धा आपण पाहिलं की लाईन क्रॉस करावी लागते. आणि तसंच क्रिकेटच्या पडल्यावर सुद्धा आहे, तुम्हाला आता कंपल्सरी चेसिंग म्हणजे एक धाव क्रॉस करावीच लागेल. समोरच्याने 103 केल्यात, तुम्हाला 104 करावेच लागतील, तेव्हाच तुमचा विजय होईल. आणि हाच क्रिकेटचा पाहिलं तर खरा थरार आहे. तर नक्कीच आपण आवर्जून उल्लेख करूयात. आपल्याला 4 दिवसांसाठी ज्यांनी पाण्याची पूर्तता केली ते सन्माननीय आपले अमोलजी देशमुख यांचंही आपण कौतुक करूयात. आणि नुकतंच पाहिलं तर आपल्याला तब्बल 25 पाण्याचे जार, अर्थातच कृष्णाजी अगरवाल साहेब ज्यांनी ऑट्रिन वॉटर्स या पाहिलं तर ब्रँडचे आपल्याला 25 बॉक्स दिले, त्यांचं आपण नक्कीच कौतुक करूयात. पाण्यासारखं पुण्य खरंच नाही आणि ते पुण्याचं काम पाहिलं तर आपल्याला या दोन्ही अतिथी मान्यवरांनी केले. आणि प्रत्येक गोष्टीची, छोट्या छोट्या गोष्टीची ज्यांनी आपल्याला काळजी घेतली, मग त्याच्यामध्ये आपल्याला अनेक देणगीदार असतील, त्याचबरोबर आपल्याला अनेक छोटमोठ्या गोष्टींची पूर्तता करणारे आपले बरेच मान्यवर असतील, त्यांचंही आपण थोड्या वेळाने नक्कीच नाव घेऊ, त्यांची पुकार देऊ, कारण की त्यांचा सन्मान झाला पाहिजे. ते आहेत, पॅकर्स आहेत, खेळाडू आहेत. म्हणूनच पाहिलं तर आयोजकांना ही स्पर्धा एवढी मोठी गाजवण्यासाठी, रंगवण्यासाठी तेवढा एक पाहिलं तर क्षण मिळाला आहे. जो रुपयात आतिशच्या विरुद्ध बॉलर आतिशने पहिला बॉल उंच केलाय, प्रेशरचा गेम, बॉल उंच उंच हवेत आणि कॅच सुटलाय. या पाहिलं तर रात्रीच्या वेळेमध्ये अशा प्रकारे कॅच पकडणं सोपं नाहीये. खरं तर पाहायला गेलं तर प्रेक्षक म्हणत असतील हा सोपा सहजरित्या कॅच होता, परंतु ज्या प्रकारे बॉल वरती गेल्यानंतर आपण न्यूटनचा लॉ पाहिला असेल, जसे जेव्हा तेवढ्या वरतून सफरचंद खाली पडतो, दगड मारल्यानंतर परत तेवढाच वेगाने खाली येतो. आणि बॉलचं पण तेच नियम आहे, बॉल जेवढ्या वेगात जातो त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने खाली येतो. आणि त्याच वेगाने बॉल खाली यायला प्रयत्न जरूर केले, प्रयत्नांना आपण मार्क द्यावे लागतील, कारण की हे प्रयत्न येणाऱ्या पुढच्या मॅचसाठी तुम्हाला तुमच्या विजयापर्यंत एक एक क्षण घेऊन जाऊ शकतो. म्हणून प्रयत्न करत राहा, प्रयत्न कधी सोडू नका. तुम्हाला सक्सेस मिळेल अथवा नाही मिळेल, पण तुमच्या प्रयत्नांनी तुम्हाला पुढच्या पिढीसाठी, तुमच्या पुढच्या काळासाठी तुम्हाला पाहिलं तर तेवढी जिद्द मिळते, त्याप्रमाणे तुम्ही त्या पुढच्या काळामध्ये विजय मिळवू शकता. त्या ऑन साईडला पाहिलं तर फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, वेगवान बॉल होता, फिल्डर आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, येतील, पकडतील, फेकतील. राहुल भोईर आहेत विकेटच्या मागे, एक चांगले पाहिलं तर विकेट किपर, तेवढे तेज तर्रार बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात राहुल भोईर. या टीमचे पाहिलं तर खरं पाहायला गेलं तर मागील बरेच वर्ष सर्वात सुद्धा होते, आणि या वर्षी जर पाहिलं तर आपल्या टीमला लीड करताना साहिल पाटीलला आपण पाहतोय. साहिल पाटील आहेत. आणि नरेशदादा युवा प्रतिष्ठान संघ जर अर्थात पाहायला गेलं तर आमचा ढेकूचा संघ, हा ढेकूचा संघ मागील बरेच वर्ष, बरेच हंगाम पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय. आणि आज तर खरं तर अक्षरशः रेकॉर्ड मोडले त्यांनी. फुलरलेनचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न, बॉल बाहेर गेला, पंचाचा इशारा, दंडित करतात. वाईड बॉल, इथे वाईड बॉलच्या मदतीने धावसंख्या झाली ती 30 धावा. आमच्या साथीला पाहिलं तर साथी स्कोरर, अर्थातच एक प्रोफेशनल स्कोरर आहेत ते अर्थातच राज पाटील. आणि खरं तर एक स्कोरर म्हणून चांगलं काम पाहत आहेत, परंतु रुक्मिणी फाउंडेशनच्या द्वारे एक सामाजिक कार्यसुद्धा त्यांच्यामार्फत केलं जातं. आणि त्या कामाची पोचपावती पाहिलं तर त्यांना या संपूर्ण विभागामध्ये आणि त्याचबरोबर खालापूर तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्रामध्ये त्यांना एक चांगलं स्थान, एक मानाचं स्थान आहे. कारण की पहा, सोशल वर्क ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण आपल्या घरामध्ये एखादा झाडू मारला तरी तो बाहेर जाऊन झाडू मारू शकत नाही, पण तो सोशल वर्क करणं गरजेचं आहे. आणि रुक्मिणी फाउंडेशन गरिबांसाठी, त्याचबरोबर वृद्धांसाठी एक चांगल्या दर्जाचं काम करते. आणि राज पाटील पाहिलं तर त्या रुक्मिणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांचं आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. तो पण स्वागत आहे. त्याचबरोबर त्यांचं कौतुकसुद्धा, गोड कौतुक म्हणावं लागेल, की आपल्या विभागामधून प्रत्येकजण जो पाहिलं तर सक्सेसफुल ठरला आहे, त्याच्यामध्ये आपल्या विभागाचं नाव होत असतं. जरूर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आता बॅटिंग करताना 103 धावा झाल्यात, 104चा पाडला करताना बॅटिंग करणारा संघ 32 पर्यंत पोहोचलाय. अतिश वैयक्तिक 10 बॉल 29 धावसंख्येवर खेळतोय. अतिश पुल करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथं विकेटच्या मागे बॉल गेलाय. सचिन गाडे आले, पकडलाय बॉल. या बॉलवर पुन्हा एकदा पाहिलं तर फक्त डॉट, बिंदी गेंद म्हणावे लागेल, कोणतीही धाव नाहीये. आणि या मॅचमध्ये आता जिंकण्यासाठी बरंच कठीण लक्ष्य आहे. इथे काहीतरी चमत्कार करावा लागेल. आणि आमच्यासोबत मल्हार आहे. मल्हार, चमत्कार होईल का? चमत्कार होईल का? चमत्कार केला जाईल, परंतु असा चमत्कार, एवढा कठीण चमत्कार, थोडं लक्ष कठीण. आणि पंचांनी बोर्ड उंच केलाय. विकेट LBW साठी पाहिलं तर रिव्ह्यू नाहीये.
रिव्ह्यू फक्त वाईड आणि त्याचबरोबर नोसाठी आहे. पंचांच्या निर्णयाचा थोडासा आदर करायला पाहिजे. जर पाहिलं तर विकेट जाते. खेळाडू बाद होतात. आतिश देशमुख मैदानाच्या बाहेर. पुढची मॅच असणार आहे अर्थातच श्री विश्वेश्वर 11 विपक्ष राधिका 11. राधिका 11 संघाने टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय त्यांनी आतापर्यंत पेंडिंग ठेवलाय. राधिका 11 निर्णय काय? बॉलिंगचा निर्णय. जरूर पाहिलं तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सोबत पाहिलं तर श्री विश्वेश्वर 11 संघाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. मागील दोन्ही संघाच्या एक एक मॅच पाहिलं तर विश्वेश्वर 11 संघ पहिली मॅच पराभूत झाला, परंतु त्यांच्या विरुद्ध खेळणारा राधिका 11 संघ पहिली मॅच जिंकलाय आणि त्या जिंकल्यानंतर तो जिंकणारा आपला पाहिला तर जो कॉन्फिडन्स, तो कॉन्फिडन्स पुन्हा एकदा पुढच्या मॅचसाठी त्यांच्यासोबत असणार. परंतु पहिली मॅच पराभूत झाल्यानंतर राज सावंत हा पाहिला तर असं म्हणतात ना, वाघ जखमी झालाय आणि तो जखमी झाल्यानंतर 2 पावलं मागे येतो, परंतु तो तेवढी 4 पावलं अजून उडी जोरात मारतो. तोच राज सावंत मैदानामध्ये दिसेल का तसा? कारण की राज सावंत जर पाहायला गेलं तर एक खूप मोठा खेळाडू आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये रणजित पाटील आहेत. रणजित पाटील ताकदीचे खेळाडू आहेत, 40+ खेळाडू आहेत आणि प्रत्येक संघामध्ये PPL खेळताना या खेळाडूला टॉप ऑर्डरची बॅटिंग दिली जाते. आज पाहायला गेलं तर स्कोर मोठा होता, मोठा स्कोरचा पाठलाग करायचा त्यासाठी प्रयत्न केले गेले. आतापर्यंत पाहिलं तर 33 धावा झाल्यात आणि या 3 ओव्हरच्या 33 धावा झाल्यात. आमच्यासोबत मल्हार काल पाहिलं तर तुषारजी धुमाळ यांच्यासोबत त्यांनी सुद्धा धमाल केली. त्या मल्हारच्या नावाची चर्चा संपूर्ण पाहिलं तर KTC लाईव्हच्या माध्यमातून घरोघरी पोहोचली आणि त्याचबरोबर आमचे सासगावचे सर्व प्रेक्षक होते फक्त मल्हारच्या नावाचा जयघोष करत होते. मल्हार काय म्हणशील, ही मॅच जर पाहायला गेली तर चांगल्या स्थितीमध्ये पोहोचले. तू कोणत्या टीमच्या बाजूने आहेस? देवांश मल्हार. मग देवांश मल्हार टीम थोडी कठीण परिस्थितीमध्ये आहे. जिंकेल का ही मॅच? जर पाहायला गेलं तर 12 बॉल 71. आतापर्यंत असा कोणताच रेकॉर्ड नाहीये की 12 बॉल 71 धावा झाल्यात. तुला वाटतंय होतील? काय माहित. आणि जर का या धावा जरी झाल्या नाही तरी पुढच्या मॅचसाठी तुमच्या टीमला शुभेच्छा देणार? ओ मग ह्या मॅचमध्ये कोणत्या टीमसाठी तू आता पाहिलं, तू मल्हार 11 टीमसाठी तू इथे उभा आहेस, पण ह्या टीममध्ये तुला कोणता खेळाडू जास्त आवडतो? आतिश दादा. आतिश दादा बाद झाला. आता पाहिलं तर रणजित दादा आहे आणि त्यांच्याबरोबर सुजित दादा आहे. मग याच्यामधून कोण चांगली बॅटिंग करेल? रणजित दादा. जरूर रणजित यांच्याकडून अपेक्षा असणार आहे ते अर्थातच, परंतु रणजित बाद झालेत. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर इथे LBWच्या रूपामध्ये गोलंदाज होता तो म्हणजे सुयोग फराट विकेट घेत आहेत. जॉन्टी 11 अदोची संघाचे प्रत्येक खेळाडू पाहिलं तर आपल्या स्वतःमध्ये एक चांगले गुणवान खेळाडू आहेत आणि जॉन्टी 11 अदोची संघाचं आपण कौतुक करायला लागेल. या आपल्या विभागामधील एक एक खेळाडू आपण पाहिलं तर प्रत्येकाचं नक्कीच वैशिष्ट्य काय ते सांगू तुमच्यासोबत, परंतु या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जेव्हा या खेळाडूने पहिली PPL खेळली तिथेही चांगला खेळ केला आणि आज पाहिलं तर थोडासा अनुभव आल्यानंतर सुद्धा तेवढाच चांगला खेळ करतोय. धाव संख्या इथं जर पाहिली 33 वर स्थिरावते. 4 विकेट मैदानाच्या बाहेर. विजय तेलंगे अदोशीचे खेळाडू अजून एक मैदानामध्ये रवाना झाले, ते देवांश मल्हार 11 या संघासाठी. फटका कव्हरच्या दिशेने गेला जातो. रनआउटची संधी निर्माण झाली आहे, परंतु थोडंसं बॅटर जोरात धावले आणि कलेक्शन झाला नाही, परंतु दरम्यानच्या वेळेमध्ये धाव मिळेल ती 1. यासोबत जर पाहिलं तर आत्ता वाजले जवळपास पाहायला गेलं तर 8:30 पावणे 9 झाले तरी सुद्धा प्रेक्षकांची मांदेळी पाहायला भेटते. प्रेक्षक राजाओ, तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही आहात म्हणून या 12 पर्व या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगला अक्षरशः पाहिलं तर एक सणाचं स्वरूप आलंय आणि या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगमध्ये तुमचा आम्ही करतोय सहर्ष स्वागत. तुम्ही आहात म्हणून ही टुर्नामेंट आज 12व्या पर्वामध्ये पोहोचले आणि यापुढेही पाहिलं तर आमची अशी इच्छा आहे, येणाऱ्या 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष त्यानंतर आम्ही असो नसो 50 वर्ष या मल्हारच्या पाहिलं तर हातात सुद्धा पाहिलं तर आयोजन कमिटीचा धुरा जावो, इथपर्यंत ही पाहिलं तर आपली टुर्नामेंट जावं ही सदिच्छा इच्छा. मगाशी सांगितलं आमच्या मनीष मुंडे सरांनी की 12 वर्ष म्हणजे एक तप आणि 12 वर्षाचा काल सोपं नाहीये.
संदीप सर सोपं नाही आहे 12 वर्ष एखादी टुर्नामेंट सक्सेसफुल करणं. छोटे मोठे रुसवा फुगवा कधी कधी येत असं आपल्या घरात सुद्धा येतात, परंतु त्यानंतर सुद्धा शेवटच्या क्षणाला जेव्हा बक्षीस समारंभ असतो तेव्हा सगळे एक दिलाने एकजुटीने असतात. आज जर पाहिलं तर ही टुर्नामेंट पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिली, जेव्हा डेची टुर्नामेंट होती तेव्हा पाऊस सुद्धा पडला होता, त्यानंतरही ती टुर्नामेंट पूर्ण केली गेली. त्यानंतर आपण डे नाईटची टुर्नामेंट सुद्धा 1 वर्ष ठेवली. त्यानंतर आज जर पाहिलं तर 12व्या पर्वामध्ये इथेही पाहिलं तर डे नाईटची टुर्नामेंट, म्हणजे प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन गोष्ट. आज प्रेक्षकांना बसायला स्टँड आहेत, त्याबरोबर बॅरिकेड लावलेत, यापेक्षा नवीन काय हवंय. 5 ओव्हरच्या मॅच. मग इथे पाहिलं तर आपण पहिल्या दिवशी 50 पाहिली, ती अर्थातच रोहित जाधव थी. त्याच्यानंतर पाहिलं तर आजच्या दिवशीमध्ये 50 पाहिली, ते अर्थातच साहिल पाटीलची. आणि 100 धावा सुद्धा पाहिल्या. या कधी पाहिल्या असत्या? 4 ओव्हरच्या मॅच असतात तर आपण पाहूच शकलो नसतो. 4 ओव्हरच्या मॅच जर असत्या तर आपण या धावा कधी पाहिल्या नसत्या, एक खेळाडूंचं गुण पाहिलं नसतं. आणि त्या गुणांना वाव मिळवण्यासाठी आपल्याला जे सुनील भाऊ पाटलांचं जे मैदान आहे ते मैदान नक्कीच आपल्याला पोषक ठरलं. आणि ते मैदानासाठी मेहनत घेतलेले आमचे कडव साहेब, त्यासोबत पाहिलं तर राजू दादा यांचंही कौतुक करायला पाहिजे की त्यांनी आपल्या या आयोजकांना जी पाहिजे ती मदत आणि स्वतः उभं राहून राजूदादांनी हे मैदान कसं करायचं कसं करून घ्यायचं ते पाहिलं, त्यांचं कौतुक करायला पाहिजे. राजूदादांसोबत पाहिलं तर अनेक पाहिलं तर आपले जे मार्गदर्शक आहेत, आपल्याला चांगल्या प्रकारे टुर्नामेंटला ज्यांनी सदिच्छा भेट दिली, त्यासोबत बऱ्याच प्रकारे पाहिलं तर आपल्याला योगदान दिले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण नाव घेत सन्माननीय सुनील भाऊ पाटील, त्यासोबत अंकितदादा साखरे, त्यासोबत अजितदादा देशमुख, त्यासोबत असतील आपले अतुलदादा पाटील, त्यानंतर कडव साहेब, त्यासोबत पाहिलं तर नरेशदादा पाटील, त्यासोबत असतील हेमंत काका देशमुख आणि संदीप भाऊ पाटील, त्यासोबत आपल्यासोबत अनेक पॅकर्स आहेत. आपल्याला पाहिलं तर 4 दिवसासाठी पाण्याची ज्यांनी पूर्तता केली ते अमोलजी देशमुख आपल्या सासगावचे. त्यानंतर जर पाहिलं तर आपल्याला तब्बल 25 पाण्याचे बॉक्स जे त्यांनी पुरवले ते ऑर्फिना प्रीमियर या कंपनीचे मॅनेजर मनीषजी अगरवाल साहेबांनी आपल्याला कृष्णा अगरवाल साहेबांनी आपल्याला पुरवले. त्यांचे आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूयात. कारण की पाहिलं तर ही स्पर्धा खूप मोठी आहे. 12 पर्व आणि 12 पर्वामध्ये आज पाहिलं तर जसं काही स्वरूप आलंय, आपण इंटरनॅशनल लुक कसा पाहतो त्याप्रमाणे स्वरूप आलंय. पहिल्या दिवशी आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहिलं. किटी सरावीला विनंती असेल की आपण जो ड्रोनचं शंखचित्र आहे तोही आपण एक बाजूला दाखवा. आपलं मंदिराचं आपण लुक पाहिलं, जे आपलं विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिरामध्ये हजारो भाविक येऊन दर्शन घेत असतात. आणि त्या विठ्ठलाच्या अगदी बाजूलाच असलेलं हे मैदान आणि ते विठ्ठलाचा आशीर्वाद सदैव आहे. मग त्यामध्ये पाहिलं तर आमच्या वरदविनायक महडचा सुद्धा पाहिलं तर आशीर्वाद नेहमी 12 वर्ष इथे आपल्या स्पर्धेला राहिलंय. खोपोली म्हटलं तर औद्योगिक शहर आणि त्याचसोबत आपल्या स्पर्धेला पुन्हा एकदा पाहिलं तर भेट देण्यासाठी या आपल्या महाराष्ट्राचा हिंदीचा टेनिस विश्वाचा बुलंद आवाज प्रवीणजी दोगाडे सर आले. त्यांचं करूयात आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. प्रवीणजी दोगाडे सर वेलकम असेल. त्यासोबत आपल्या 36 विभागातला अजून एक बुलंद आवाज अभि पाटील सर आले, त्यांचे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. खोपोली प्रीमियर लीग 2 दिवसाची टुर्नामेंट करण्यासाठी इथे पाहिलं तर प्रवीणजी दोगाडे सर आलेत. प्रवीणजी दोगाडे सर मोस्ट वेलकम असेल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. रायगड प्रीमियर लीग आपण नेहमीच गाजवता आणि खोपोलीमध्ये आपला पुन्हा एकदा वेलकम असेल. कशात प्रवीण सर? नानांनी बोलवलंय मला. को इस लीग को करना है आज की रात, तो मैंने कहा भाई खोपोली क्रिकेट एसोसिएशन का अध्यक्ष बुला रहे हैं और हमारे दोस्त प्रवीण, एक और प्रवीण मंच पर बैठे हुए हैं, तो हमें जाना ही पड़ेगा. तो प्रवीण जी आपका भी स्वागत. प्रशांत दादा खांडेकर यहाँ पर आ चुके हैं, उनके साथ उनके कोषाध्यक्ष उनके टूर्नामेंट के वो भी आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे. धाकटी पंढरी पंचकोशी प्रीमियर लीग 2026 में आप सभी का स्वागत. 104 रन चाहिए इस मैच में, मुझे ऐसा लग रहा है, क्योंकि लाइव देखा था मैंने आते आते. थोड़ा सा पहले सत्र में ताबड़तोड़ बल्लेबाजी हुई थी. नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू की बल्लेबाजों ने काफ़ी आक्रामक खेल खेला था. खास तौर से 58 रन बनाए थे साहिल पाटिल ने, जिसके बदौलत 103 बने और 104 रन बन सकते हैं. बनाने वाले में दम होना चाहिए. मैं हमेशा कहता हूं कि आपके पास वो जुनून चाहिए, आपके पास वो जज्बा चाहिए.
मैं कुछ कर सकता हूँ, मुझे कुछ करके दिखाना है, ये अगर आपके दिल में होना तो दुनिया का ऐसा कोई अचीवमेंट नहीं जिसे आप पा नहीं सकते। आकाश, मैं आपकी कमेंट्री सुन रहा था वहाँ रोड पे खड़ा रह के, काफ़ी बढ़िया मज़ा आया। यकीन मानिए, मैंने अभी सर से भी कहा, काफ़ी सुधार भी हुआ है आप में, और जिस तरह से आपने इस मैच को खींचा बहुत मज़ा आया। मुझे लगा कि आपको सुनते रहूं, इतना अच्छा लगा सच में। हमने 26 साल बिताए इस क्षेत्र में, कई बड़े खिलाड़ियों को बड़ा होते हुए देखा, कई बड़े खिलाड़ियों को हमने बैट पैच में देखा, सब कुछ देखा मैंने इस क्रिकेट की दुनिया में। ढेर सारे ऑर्गेनाइजर्स देखे, पूरे रायगढ़ में 15 तहसील में घूम चुका हूँ। राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद हालांकि कवर्स में खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद गई ऑन साइड के ऊपर। वाइडिश लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने आकर इस गेंद को फील्ड किया, गेंद को उठाया, थ्रो किया, महज मिला सिंगल। सिंगल के साथ 104 का पीछा करते हुए साहिल पाटिल का स्कोर कार्ड ये कह रहा है रन बने हैं 38 और ओवर। मैच ही खत्म हुआ दोस्तों। 103 में से 38 माइनस करो, उस हार में भी जीत का नशा होना चाहिए। ये तो बुरी तरह से हारे, बुरी तरह से हारे, इन्होंने तो अपनी जान ही निकाल दी। प्रशांतजी खांडेकर यांचं स्वागत या